काकू सावकाश. आई ग. काय करताय? नाही यावेळी मी नाही येणार आहे तुम्हाला सावरायला. माझ्यामुळे तुम्हाला डिस्टर्ब तर नाही ना झालं? तुम्ही बोला, मी येते नंतर. खरंच तुमचं लिव्ह इन रिलेशनशिप आहे का? तर लिव्हिंग मध्ये राहण्यासाठी तुम्हीच तुमच्या एम्प्लॉयची निवड केली होती की हे सगळं आपोआप घडलं? मॅम सांगा ना, लिव्हिंग मध्ये राहण्यासाठी तुम्ही होकार दिला त्यामागे काही वेगळं कारण आहे? म्हणजे प्रेम की अजून काही? मी येते. ऑफिसमध्ये बरीच काम आहेत. परत कधी याल भेटायला? माहित नाही. मी तुमच्यासाठी एक गोष्ट आणली. फ्रेंडशिप बँड वगैरे आणल्यात की काय? तसं समजा हवं तर. मला माहित नाही आता आपण मित्र म्हणून मोकळेपणाने आधीसारखे बोलू शकू किंवा भेटू शकू का? त्या दिवशी आपल्या नात्यावर झालेल्या आरोपामुळे आपल्यातली मैत्री आपण जपू शकू की नाही ते ठाऊक नाही. ती जशी उमलली ना तशी फुलेल असं वाटत नाही. हा, पण ती टिको वा न टिको आपल्या मैत्रीचं प्रतीक असलेला हा धागा मी आणलाय. तो कायम तुमच्या सोबत राहील. या घटनेपूर्वीची आपल्यातली मैत्री कायम स्मरणात ठेवेल.
काय तो भेटला राज? हो झाल्या मॅडम सया. हो हे ना. कावेरी, अगं चहा तर घेऊन जा. हो सान्याने तुझ्यासाठी खास पोहे केले, खाऊन जा. नाही मॅडम नको, खरंच नको. मी खाऊन आले. येते मी, मला ऑफिसला जायला उशीर होतो. हॅलो वैदेही. हॅलो काऊ, ऑफिस सुटल्यावर जरा ऑफिस मध्येच थांब, मी तुला घ्यायला येते, मग आपण रातच्या घरी जाऊ त्याला भेटायला. ठीक आहे? ऐक ना वैदे, मी ऑफिसच्या कामासाठी आत्ताच मॅडमना भेटायला आले होते. बघितलं मी त्यांना, बरे आहेत ते, म्हणजे होत आहेत बरे. अगं काय बोलतेस तू? आणि तू एकटीच का जाऊन आलीस? आता मी कसं जाऊ त्याला भेटायला? का तू का नाही जाऊ शकत त्यांना भेटायला? अगं काऊ, माझं त्याच्या घरच्यांशी प्रोफेशनल रिलेशन आहे, मी नाही ना अशी एकटी जाऊ शकत. तुझं कसं घरचं रिलेशन आहे म्हणून तू जाऊ शकतेस. एक मिनिट वैदे, घरचं रिलेशन आहे म्हणजे काय म्हणायचं तुला? अगं घरचं रिलेशन म्हणजे ऑफिसचं काम काढून तू कधी ना कधी त्याला भेटायला जाऊच शकते, मी नाही ना अशी जाऊ शकत. का भेटायला जाऊ शकत नाहीस तू त्यांना? बरं मग एक काम कर, हवं तर तू त्यांना एक फोन कर आणि तब्येतीची चौकशी कर. पण परत मी तुझ्या बरोबर त्यांना भेटायला त्यांच्या घरी नाही येणार. ठेवते फोन, बाय. अगं पण का ह्याला काय अर्थ आहे? काल फोन करूया म्हटलं तर स्वतः फोन करून मोकळी झाली, आता भेटायला जायचं म्हटलं तर एकटीच जाऊन भेटून आली. मी कसं भेटू त्याला? फोनवर बोलायचं म्हटलं तर फोन पण नाही उचलत आहे राज. काय करू मी? बरं बच्चू, अरे ह्या सगळ्या धावपळीत आपल्या कॅफेज मध्ये जमा होणारी कॅश बँकेत नीट जमा केली जाते ना, काय लक्ष आहे की नाही तुझं? बरं झालं ताई तू सांगितलंस, माझ्या डोक्यातूनच गेलो होतं. काय आता तू घरातून काम करणार आहेस ना, त्यामुळे ऑफिसमध्ये सगळं मॅनेज करताना ना मला खूप घाम फुटणार आहे. पण तू टेन्शन नको घेऊस, हा मी करतो सगळं हँडल बरोबर. आय एम देअर. माहितीये मला, सध्या तुझ्यावरती जास्त काम पडतंय ना. तू एक काम कर, तू ना कावेरीला घे मदतीला. म्हणजे बघ, आपण रोज आपल्या कॅफेमध्ये एक भेट देतोच ना एका तरी कॅफेमध्ये, तर काही कॅफेची जबाबदारी तू कावेरीवर टाक. ते सगळं काम तिला बघू दे, पण तिला नीट समजावून सांग. म्हणजे ती जमा होणारी कॅश आपण कशी ती कुठल्या बँकेत जमा करतो, ती आपली सगळी पद्धत कामाची तिला समजावून सांग. येस, तू सांगतेस ना तसंच करतो, लगेच लागतो का आम्हाला. हा मी जरा बघते राजवर्धनला अजून काही हवंय का. हो का? अरे वा, जवळ जवळ कावेरीचं प्रमोशनच करतायत काकी. हो, म्हणजे तिच्यात कॅलिबर आहे ते, आणि खरंच हुशार मुलगी आहे ती, सगळ्या गोष्टी व्यवस्थित हँडल करते. आदित्य, कावेरीने जे एका महिन्यात करून दाखवले ना, तू हे गेले कित्येक वर्ष करूच शकला नाहीये. तू फक्त कॅफे सांभाळत राहिलास, पण आता तर तुझ्याकडे पोझिशन आहे, आता तरी तू काहीतरी करून दाखवायला हवंस. पण नाही, मला काही जमतच नाही असं बोलून तू मोकळा होतोस. बघ जरा त्या कावेरीकडे बघ, जवळ जवळ अर्ध्या कॅफेची जबाबदारी मिळाली तिला. सानिया,
काकी जे करतीये ना ते अगदी योग्य करते. हे बघ, तिच्यात ते गुण आहेत म्हणून तिला जबाबदारी मिळत आहे. माझ्यात ते गुण नाहीयेत. आणि मला काय वाटतं ना सानिया, त्या कावेरीचा इतका विचार करण्यापेक्षा जे गुण पाहून तू माझ्या प्रेमात पडलीस ना त्या गुणांवर जरा फोकस कर. नाही, त्याने कदाचित आपला संसार सुखाचा होईल, नाही का? येतो. त्या कावेरीत जेवढे गुण आहेत ना त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त माझ्यात गुण आहेत मिस्टर आदित्य मोहिते. नाही एक दिवस त्या कावेरीला सगळ्यांच्या नजरेतून खाली पाडलं ना तर सानिया नाव नाही सांगणार. तथास्तु. अँगल चुकला. किती खेळणार आहेस? माझा डाव आहे ना. हा. काय केलं? मी बघितलं. काय? ते बघ ते बघ. मी नाही मी बघितलं. बघितलं. ए तुम्ही दोघं पण चिटिंग करताय हा? काही काय बोलतेस? तुझंच लक्ष नाहीये गेम मध्ये. नाहीतर काय, तुझं सगळं लक्ष फोन मध्ये तुझ्या. नाहीतर काय, आम्ही काही चिटिंग केलेली नाहीये. वा काय भाव मिळाले यार मला. देवा, अशी चिटिंग करणारी भाऊ मला द्यायची होते का तुला? खोटारडे. ए नौटंकी, खेळ आता. नाहीतर काय, खेळ. नाही नाही नाही, आधी एक्सेप्ट करा तुम्ही की तुम्ही चिटिंग करताय. एक मिनिट, आम्ही चिटिंग केलीच नाहीये तर ऍक्सेप्ट करायचा प्रश्नच येत नाही. एक्झॅक्टली. कशाला एक्सेप्ट करेल तो? हा तिकडे काय आहे ते? कसलं काय नाही. चौकट? काय म्हणजे मगाशी पॉकेटमध्ये राग- काही नाहीये. नाही, कुठे नाही, काय? आहे. अरे ती मी घालवली होती. काय? काय चाललंय तुमचं? काय लहान आहात का आता? बाहेरपर्यंत आवाज ऐकू येत आहेत तुमचे. घेऊ दे ग. एकतर कितीतरी दिवसांनी आम्ही असं एकत्र खेळायला बसलो. नाहीतर मी विसरलेच होते की मला असे दोन भाऊ आहेत ते. बरं झालं तुझ्या हाताला लागले. अरे पियू, अगं म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं. सॉरी. नाही 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 नाही, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आणि करेक्ट आहे तुझं. हाताला लागलंय म्हणून इतक्या दिवसांनी आपण असं खेळायला बसलोय. हो ना, नाहीतर काय, रोज सगळेजण आपापल्या कामात बिझी. निवांत बसायला, खेळायला, एकमेकांशी गप्पा मारायला वेळ कुठे मिळतोय? बरं ते राहू दे, हे घे, हा काढा पिऊन टाक. कसला काढा? अरे आयुर्वेदिक काढा आहे, त्यांनी ना जखम भरून येते, बरं वाटेल तुला. घे. हा एवढा? अरे 3 घोटात संपेल, एवढा काय? घे बरं. अगं आई, मी पितो ना नंतर. आई, नाही, तू घे घे पहिलं तर एक घोट घेऊन टाक. नाही नाही नाही, पी पी. काय अरे किती नाटकं करतोय राज? किती कडू आहे हा काढा. यापुढे अर्धा घोटही जाणार नाहीये मला. नाही राज, मी काही ऐकणार नाही. काढा पी म्हणजे पी. अगं मी आई, अरे. आई, मी खरंच मी आई, अगं फोन आलाय. अरे बापरे. हे बघ, हा काढा सगळा मला संपलेला पाहिजे. पिऊ तुझी जबाबदारी आहे. आलेच मी. थँक्यू बच्चू मामा. एक काय तो काढा पी आता. ओके, चिटिंग करत होतास ना, तुला असंच पाहिजे. तुला पनिशमेंट नको का मिळायला? पी आता. पी पी पी, काढा पी. ए खेळ तू, पितोय मी. हा, खेळ. आदित्य, खरं तर हा इम्युनिटीचा काढा आहे. सगळ्यांनीच प्यायला हवा. नाही, बरोबर आहे तुझं, सगळ्यांनी प्यायलाच हवा. पण पिऊ, मला सांग आता, बरं कोणाला वाटत नाही? राजला, बरोबर. त्यामुळे राज, हा काढा तूच प्यायला हवा.
नाही करेक्ट आहे तुझं, अगदीच पटतंय मला. हा काढा मीच प्यायला हवा. पण आपल्या तिघांपैकी लो इम्युनिटी कोणाची असेल तर ती पिऊची आहे. त्यामुळे सगळ्यात आधी हा काढा पिऊनेच प्यायला हवा. काय बोलतो? हे पण बरोबर आहे. एक्झॅक्टली. काढा पिऊनच प्यायला हवा. खरंय तुझं. हा नाही अजिबात नाही. पिऊ मी प्यायला काकीला जाऊन नाव सांगणार. बस, 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 बस. काकीला नाव माहिती आहे त्याचं. तिनेच ठेवलं. बॅड जोक. मी अजिबात पिणार नाहीये काढा. पिऊ पिऊ तुला माझी शपथ आहे. पिऊ पी नाही नाही नाही. पी 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 पूर्ण पी. पिऊ माझी शपथ आहे. पी 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 पी. संपव संपव संपा. संपला. व्हेरी गुड गर्ल. ये बात पिऊ. मी तुमचं नाव सांगणार आहे. जाऊ काढा. काय झाला संपला का काढा? अरे संपला. वा, शाबास. काय संपलं? त्या दोघांनी ना मला पाजला तो काढा. काय? लहान असताना पण असंच करायचे. त्यांची औषधं मला द्यायचे आणि मग तुम्हाला सगळ्यांना सांगायचे की आम्ही स्वतः प्यायलो करू. काय? आदित्य, राज, एवढा त्रास देतात माहितीये का ही दोघं? आता पण खेळताना चिटिंग करत होते माहितीये. मला ना ह्यांच्याबरोबर खेळायचंच नाहीये. खेळायचं काय, मला बोलायचं पण नाहीये तुमच्या बरोबर. काय? आता काकी तू परत काढा आणलास तर प्यायला कोणीतरी नको का? आलोच तिला बोलून मी. आदित्य, ऐक किती दिवसांनी तुला असं मनमोकळं हसताना पाहिलं राज. बघ तू घरात परत आलास ना, घराला घर पण आलं, चैतन्य आलं घरात. आता घर सोडून कुठेही जायचं नाही सर, कधीच नाही. काय ग? तुझ्या त्या प्रिन्सने तुझं हार्ट ब्रेक केलं का? एवढी सॅड सॉंग कशाला ऐकतेस? मी नाही लावलं ग, ते आपोआप लागलंय. हो आणि ना मला बोर होतोय खूप. म्हणजे या घरात आल्यापासून इतकं बोर मला कधीच झालं नाही. असंच असतं ग. घरातला सगळ्यात दंगेखोर मुलगा शाळेत गेला किंवा गावी गेला की त्याच्या घरच्यांना कसं बोर होतं, तसं झालंय तुझं. आपल्या घरातला सगळ्यात दंगेखोर, तो खडूस बोका त्याच्या घरी गेलाय ना. सतत काय ग दंगेखोर बोका, सतत काय असं बोलतेस? आणि तुला छानच वाटत असेल ना, खुश असशील फार. खरं तर ना तुला त्याला घरातनं घालवायचंच होतं. तो इथे राहतोय हे तुला आवडत नव्हतं म्हणून भांडायचीस त्याच्याशी, म्हणून वाटेल तसं बोलायचीस त्याला. कारण ते बेशिस्त होते. अजून थोडे दिवस इथे राहिले असते ना तर चांगलं सुतासारखं सरळ केलं असतं मी त्यांना. बरं झालं त्यांच्या घरी गेले ते. तो निघून गेला तरी तुझी भेट होतेच आहे त्याच्याशी. तू एकटी त्याला भेटायला जाते, मी भेटायचं म्हंटल तर नाटकं करतेस. मी कुठे नाटकं केली? मग काय, एक तर मी एवढा फोन करते तर फोन पण नाही उचलत आहे तो. तसाच आहे तू बोका. सगळं ना त्याचं मूड नुसार असतं. खडूस कुठचा. बघ परत एकदा फोन करून असला मूड तर उचलेल फोन. हा मी व्हिडिओ कॉल करून बघते त्याला. काय आली का आठवण? आठवण तुला येत नाहीये. मी 2 वेळा कॉल केले, तू रिसीव्ह पण नाही केला आणि कॉल बॅक पण नाही केलास. आय एम सो सॉरी. दोन्ही वेळा कॉल मिस झाले माझ्या. नंतर मी फोन करणारच होतो पण नेमकी आई होती. अगं ती फोन रिसीव्हच करू देत नाही, बोलूच देत नाही फोनवर. तिचं आपल्यासारखं आराम कर सुरू असतं. बरं हात कसा आहे? बरं आहे, पण हे तू भेटून विचारलं असतंस तर आवडलं असतं मला. खरं तर मलाही भेटायचं होतं, पण कळत नव्हतं मी तुझ्या घरी कशी येऊ. म्हणजे तुझ्या घरच्यांशी अशी फार ओळख नाहीये ना माझी, आणि घरच्यांसाठी आपलं रिलेशन पण असं प्रोफेशनल आहे म्हणून म्हटलं. नाही करेक्ट आहे, पण घरच्यांसाठी काही असू दे, माझ्यासाठी जवळची आहेस तू, त्यामुळे तू येऊ शकतेस मला भेटायला. कळलं का? बाकी
आपलं घर शांत शांत वाटत असेल ना एकदम. हो ना, शांतच आहे आपलं घर. आता तू नाहीयेस तर अजून शांत वाटतंय. आता या काऊशी भांडायला कोणी नाहीये ना. हो का? काय करतायत काकू? हो आहे ना, ही काय. काय काकू काय करताय? आईंनी फ्रुट्स दिले होते खायला, खाऊन घे. ओ कावेरी आहे का? बरं आहे बरं आहे, चालू द्या तुमचं, मी नाही डिस्टर्ब करत. ते फ्रुट्स तेवढे खाऊन घ्या.